मित्रांनो, जय श्रीराम. वेलकम टू माय चॅनल लेट्स इंजिनिअरिंग विथ वाणी. सो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे इंजिनिअरिंग केमिस्ट्री मध्ये सेकंड टॉपिक EDTA मेथड, दॅट इज कॉम्प्लेक्सोमेट्रिक मेथड. हे एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि हा पेपरमध्ये हमखास विचारतो EDTA किंवा ऑर कॉम्प्लेक्सोमेट्रिक मेथड. हां, मी याआधी एक व्हिडिओ टाकला होता पार्ट 1.1 मध्ये. त्यामध्ये आपण पाहिलं होतं केमिस्ट्रीचा फर्स्ट युनिट. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं हार्डनेसबद्दल, राईट. हार्डनेस म्हणजे काय, टेम्पररी हार्डनेस, परमनंट हार्डनेस, युनिट ऑफ हार्डनेस अँड रिलेशन बिटवीन व्हेरियस युनिट, हे सगळं आपण पार्ट 1.1 मध्ये पाहिलं होतं. फर्स्ट युनिट ऑफ इंजिनिअरिंग केमिस्ट्री ऑफ फर्स्ट इयर, दॅट इज वॉटर ट्रीटमेंट अँड इट्स ॲनालिसिस. सो आज आपण त्याचा सेकंड पार्ट पाहणार आहे, EDTA मेथड. सो EDTA मेथड आपण कशासाठी यूज करतो मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं, टू डिटरमाइन द हार्डनेस ऑफ वॉटर. सो वी यूज, बघा आता EDTA मेथड एकदम साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे. आणि असं जर का तुम्ही पेपरमध्ये लिहिलं तर तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात, तो क्वेश्चन पुरेपूर. सो असा चल, तर विदाउट वेस्टिंग युअर टाईम आय एम स्टार्टिंग टू टीच यू EDTA मेथड किंवा कॉम्प्लेक्सोमेट्रिक मेथड. एक तर पेपरमध्ये EDTA मेथड म्हणून विचारलं जाऊ शकते क्वेश्चन, किंवा कॉम्प्लेक्सोमेट्रिक मेथड म्हणून पण विचारलं जाते. पहिला पॉईंट काय की EDTA मेथड आपण कशासाठी यूज करतो, टू डिटरमाइन हार्डनेस ऑफ वॉटर. तर ते लिहून टाकायचं. we use EDTA to determine hardness of water. झाला हा पार्ट. नेक्स्ट पहा, this is a कॉम्प्लेक्सोमेट्रिक मेथड. ही काय कॉम्प्लेक्सोमेट्रिक मेथड आहे. बाय आपण ही कशा आणि याच्यात यूज कशाचं करतो, सोडियम सॉल्ट ऑफ EDTA. बाय युजिंग सोडियम सॉल्ट ऑफ EDTA. ओके, तर आपण याच्यामध्ये कशाचा यूज करतो, सोडियम सॉल्ट ऑफ EDTA. आता हे EDTA म्हणजे नेमकं काय, EDTAचं फुल फॉर्म काय आहे ते तर तुम्ही 12th शिकले असणार. ते काय, इथिलीन डायअमाइन टेट्राॲसिटिक ॲसिड. EDTA काय असते, एक इथिलीन असते, 2 अमाइन. आता बघा, मी सिम्पल स्ट्रक्चर तुम्हाला, जरी तुमचं 12th झालं असेल तरी मी सांगण्याचा प्रयत्न सांगते तुम्हाला, कारण की हे इम्पॉर्टंट आहे. सो EDTA आपल्याकडे इथिलीन आहे. इथिलीनचा फॉर्म्युला काय असतो, CH2 डबल बॉन्ड CH2. देन अमाइनचा फॉर्म्युला काय असतो, NH2. आणि ॲसिटिक ॲसिडचा काय असतो, CH3COOH. हे 3 फॉर्म्युले आपल्याला EDTA मध्ये येते. आता EDTA मध्ये एक आहे इथिलीन, 2 आहे अमाइन आणि 4 येतात ॲसिटिक ॲसिड, EDTA. सो इथिलीन CH2 सिंगल बॉन्ड CH2, याचा हा जो डबल बॉन्ड आहे तो इकडे गेला, राईट. मग नंतर 2 अमाइन लावले आणि अमाइनचं जे काही हायड्रोजन बॉन्ड आहे तो रिप्लेस झाला ॲसिटिक ॲसिडनी, CH3COOH CH3COOH. तसंच या पण अमाइनचे जे काही 2 हायड्रोजन बॉन्ड होते ते आपण रिप्लेस केले ॲसिटिक ॲसिडनी, CH3COOH. हे झालं EDTAचं स्ट्रक्चर. समजलं EDTAचं स्ट्रक्चर कसं आहे, CH2 सिंगल बॉन्ड CH2, 2 अमाइन डायअमाइन, टेट्रा म्हणजे 4 ॲसिटिक ॲसिड. हे झाला EDTA. आणि नंतरच आपण घेऊ शकतो डायसोडियम सॉल्ट ऑफ EDTA, म्हणजे 2 सोडियम ॲटम. मग हा जो हायड्रोजन आहे याला रिप्लेस करून आपण काय यूज करू शकतो इथे, Na सोडियम. या पण हायड्रोजनला रिप्लेस करून इथे लावू शकतो आपण सोडियम. हे झालं डायसोडियम सॉल्ट्स ऑफ EDTA. ओके, तर मग त्या पण आन्सरमध्ये मी पुन्हा तुम्हाला असं आन्सर तुम्ही EDTA मेथड पेपरमध्ये लिहू शकता. तुम्हाला आउट ऑफ मार्क्स त्या क्वेश्चनसाठी मिळू शकते. सो बघा, पहिला पॉईंट लिहिला आपण की वी यूज EDTA टू डिटरमाइन द हार्डनेस ऑफ वॉटर. EDTAलाच काय म्हणतात, हे काय आहे, कॉम्प्लेक्सोमेट्रिक मेथड आहे. बाय युजिंग सोडियम सॉल्ट ऑफ EDTA. हुज स्ट्रक्चर, आता याचं सोडियम सॉल्ट ऑफ EDTAचं स्ट्रक्चर काय आहे ते लिहून घेऊ आपण. हुज स्ट्रक्चर इज गिवन बिलो. हुज
स्ट्रक्चर इज गिवन बिलो. मी तुम्हाला आता स्ट्रक्चर काढून दाखवलं. तर चला IDTA स्ट्रक्चर तुम्हालाच माहिती आहे कसं आहे तर ते बघा. CH2 सिंगल बॉन्ड CH2 अमाइनचा N आणि इकडे CH3COOH CH3COOH राईट. तसंच इकडे CH3COOH and CH3COOH झालं. हे झाला EDTA. कशाचं स्ट्रक्चर आहे हे? EDTA फॉर्म्युला झाला हा. आता सोडियम सॉल्ट ऑफ EDTA मध्ये काय ते फक्त हा H काढून आपण तिथे काय लावणार आहे? सोडियम ॲटम. तसंच इथे पण या H ला काय लागणार आहे? सोडियम ॲटम. तर इथे डायसोडियम सॉल्ट ऑफचा फॉर्म्युला लिहिते. CH2 सिंगल बॉन्ड CH2 अमाइन आणि इथे येणार त्याचं स्ट्रक्चरमध्ये CH3COOH CH3COOH ला रिप्लेस करून काय टाकत आहे आपण? सोडियम ॲटम. तसंच हे बघा हे क्रॉसमध्ये इथे इथे सोडियम ॲटम लावून द्यायचे. मग तसंच इथे CH3COONA इथे येणार CH3COOH. ओके, हे झालं डायसोडियम सॉल्ट ऑफ EDTA. ओके, हे डायसोडियम सॉल्ट ऑफ EDTA स्ट्रक्चर झालं आणि हा EDTA स्ट्रक्चर. त्याच्यात डिफरन्स फक्त इथे Na लावला आहे पण H काढून आणि याच्यातनी फक्त Hच आहे. हे झालं EDTA फुल फॉर्म्युला. इथपर्यंत समजलंय. आता इथपर्यंत मी तुम्हाला फक्त एवढं सांगितलं की EDTA मेथडमध्ये आपण डायसोडियम सॉल्ट यूज करतो. आता टोटल हे नेमकं प्रोसेस होते कसं? टोटल हार्डनेस आपल्याला वॉटरची ती काढायची कशी असते ते आपण डिटरमाइन करतो टायट्रेटिंग वॉटर. आपण टायट्रेशन परफॉर्म करतो. तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म केला असेल लॅबमध्ये EDTA जे की आपण टायट्रेटिंग करतो वॉटर सॅम्पलला विथ EDTA बाय ॲडिंग बफर सोल्युशन अँड इंडिकेटर दॅट EBT राईट, इंडिकेटर ब्लॅक टी. तर ते मी पॉईंट लिहून देते तुम्हाला, मग नंतर लक्षातच येणार ते. आपण टोटल हार्डनेस कसं फाइंड आउट करतो? नेक्स्ट पॉईंट बघा. पॉईंट 1 हा नंतर टोटल हार्डनेस पूर्ण जे की सगळी टोटल हार्डनेस आहे ती कशी फाइंड आउट करतो आपण? हार्डनेस कशाची? वॉटर सॅम्पलची. इज डिटरमाइंड बाय कशाने? टायट्रेटिंग. टायट्रेटिंग काय एक प्रोसेस राहते जे की लॅबमध्ये करता येते आपल्याला. टायट्रेटिंग वॉटर सॅम्पल जे की वॉटर सॅम्पल आहे ते विथ EDTA. ओके, बाय ॲडिंग याच्यात मी काय ॲड करतो? बफर सोल्युशन. बफर सोल्युशन म्हणजे नेमकं काय होते? बाय ॲडिंग बफर सोल्युशन. बफर सोल्युशन एक असं सोल्युशन आहे जे की एखादी रिॲक्शन आपण परफॉर्म करतो ना त्याच्यात ॲड करत असतो त्याची pH मेंटेन ठेवासाठी. कशासाठी ॲड करत असतो आपण? त्याची जी काही pH आहे ती मेंटेन करायसाठी आपण बफर सोल्युशन यूज करतो. तर ते बफर सोल्युशनमध्येच pH राहतात. ते बफर सोल्युशन 8 to 10. आता बघा सपोज माझ्याकडे एक सोल्युशन त्याची pH कानी आहे सपोज 6 आहे आणि त्याच्यात मी जर का अजून ॲसिड टाकलं मग त्याची pH अजून चेंज होते. पण जर का मी त्याच्यात बफर सोल्युशन टाकलं 8 to 10 तर त्याची जी pH आहे ती 8 to 10च राहणार. 8 to 10 pH. हां, बफर सोल्युशन कितीचं घेतलं आहे आपण? 8 to 10 pHचं मेन आहे हा. अँड इंडिकेटर ब्लॅक टी. त्याला शॉर्टमध्ये म्हणतात EBT. ओके,
आता फर्स्ट जे काही आता बघा या पॉईंटमध्ये काय समजलं की टोटल हार्डनेस आपण वॉटर सॅम्पलचे डिटरमाइन करू शकतो टायट्रेटिंग वॉटर सॅम्पल विथ EDTA. आपण टायट्रेशन करतो वॉटर सॅम्पलचं EDTA सोबत, पण त्याच्यातनी ॲड काय वॉटर सॅम्पलमध्ये आपण ॲड काय करतो बफर सोल्युशन अँड इंडिकेटर ब्लॅक टी वॉटर सॅम्पल. आता तेच पहिली रिएक्शन जेव्हा आपण जे काही वॉटर सॅम्पल आहे त्याच्यामध्ये बफर सोल्युशन सगळ्यात पहिले काय करायचं बफर सोल्युशन अँड EBT वॉटर सॅम्पलमध्ये ॲड करायचं, मग नंतर त्याला टायट्रेट करायचं त्याच्यासोबत. तर बघा वॉटर सॅम्पलमध्ये काय असते कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. मी तुम्हाला सांगितलं होतं काल की बा हार्डनेस कशामुळे होते कॅल्शियम अँड मॅग्नेशियमच्या सॉल्टमुळे. तर मग जे काही हार्डनेस असेल ते काय झालं कॅल्शियम अँड मॅग्नेशियम वॉटर सॅम्पलमध्ये राहतात असते. तर जेव्हा बघा ही रिॲक्शन मी टाकून सांगते तुम्हाला. वॉटर सॅम्पल घेतले आपण त्याच्यातनी काय आहे कॅल्शियम आहे किंवा और मॅग्नेशियम प्लस त्याच्यातनी आपण काय ऍड केलं बफर सोल्युशन ज्याची pH किती आहे 8 to 10 राईट. आणखीन काय ऍड केलं आहे आपण EBT आणि मग आपल्याला मिळते कॅल्शियम EBT और मॅग्नेशियम EBT. तर यालाच वर्ड्स मध्ये आता हे झाले टोटल रिएक्शन, यालाच वर्ड्स मध्ये लिहायचं व्हेन आपण काय केलं ऍड EBT ऍड केलं आहे विथ बफर सोल्युशन इन हार्ड वॉटर सॅम्पल. सो व्हेन EBT अँड बफर सोल्युशन of pH 8 to 10 is added with water sample. राईट. वॉटर सॅम्पल मध्येच काय असतंय कॅल्शियम मॅग्नेशियम सॉल्ट्स. विथ वॉटर सॅम्पल इट फॉर्म्स ते काय तयार करतात अनस्टेबल. हे काय आहे अनस्टेबल आहे कॉम्प्लेक्स आहेत विथ Ca अँड मॅग्नेशियम. जे हे काय फॉर्म करते मग अनस्टेबल विथ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम ते अनस्टेबल कॉम्प्लेक्स तयार करते. जसं की हे कॅल्शियम EBT और मॅग्नेशियम EBT हे कोणत्या रेड कलरचं राहते वाईन रेड कलरचं काय वाईन रेड कलर जे की कसं आहे अनस्टेबल आहे. ओके ही झाली पहिली प्रोसेस. मग नंतर आपण याच्यातनी याचं टायट्रेशन करतो EDTA सोबत. मग नेक्स्ट प्रोसेसमध्ये काय येणार हे जे की आपल्याला काय मिळेल कॅल्शियम EBT और किंवा मॅग्नेशियम EDT याचं आपण टायट्रेशन करू EDTA सोबत. मग आपल्याला भेटते कॅल्शियम EDTA और मॅग्नेशियम EDT. चला मग रिएक्शन करू आपण. पहिले मी रिएक्शन लिहित आहे मग नंतर तेच वर्ड्स मध्ये लिहून घेऊ किंवा आधी तुम्ही रिएक्शन लिहू शकता पूर्ण मग नंतर आधी वर्ड्स मध्ये लिहू शकता. जसं 1.1 आता ही मी आधी रिएक्शन लिहिली नंतर वर्ड्स मध्ये लिहिलं. आता याच्यात मी काय करते आधी वर्ड्स मध्ये लिहिते मग तुम्ही दोन्ही सेम करा. मी दोन्ही वे सांगत आहे तुम्हाला. आता मी वर्ड्स मध्ये लिहिते आधी EDTA. जेव्हा EDTA काय होते रिएक्ट्स होते विथ कॅल्शियम और मॅग्नेशियम आयन्स जे की आपण याच्यातनी आपल्याला हे मिळालं होतं. याच्यासोबत जेव्हा हे EDTA काय होतात हे इथे हे कॅल्शियम EBT और मॅग्नेशियम EBT मिळालं होतं त्याच्यासोबत आता EDTA काय होते रिॲक्ट होते टू फॉर्म कलरलेस स्टेबल कॉम्प्लेक्स. And EBT is set free.
मी रिॲक्शन लिहिते आता बघा. कॅल्शियम EBT और मॅग्नेशियम EBT रिॲक्ट होते कशासोबत? EDTA सोबत टायट्रेट होते. आपल्याला काय मिळते? कॅल्शियम EDTA और मॅग्नेशियम EDTA आणि हे जे काही EBT आहे ते तसंच राहतं. आणि हा इथे इरिक्रोम पाहिजे, इंडिकेटर इरिक्रोम ब्लॅक टी म्हणजेच EBT. ओके. हा, तर मग आपल्याला ही रिॲक्शन मिळाली. कॅल्शियम EBT और मॅग्नेशियम EBT जेव्हा आपण टायट्रेट करतो EDTA सोबत आपल्याला मिळते कलरलेस स्टेबल कॉम्प्लेक्स. कॅल्शियम EDTA, मॅग्नेशियम EDTA अँड EBT काय असते? तसेच फ्री राहतो, स्टेट फ्री, ज्याला कलर कोणता असतो? ब्ल्यू कलर. आता ॲट दी एंड पॉईंट ऑफ टायट्रेशन कलर सोल्युशन टर्न्स फ्रॉम वाईन रेड टू ब्ल्यू. आता 8 पॉईंट सगळ्यात लास्ट स्टेजवरती काय होते? जो काही कलर सोल्युशन आहे, कलर सोल्युशनमध्ये सगळ्यात पहिले कलर कोणता राहतो? वाईन रेड, जो की कशातनी टर्न होतो? टायट्रेशन केल्यानंतर ब्ल्यूमध्ये. आपण पाहिलं नाही ते, जेव्हा आपण कॅल्शियम मॅग्नेशियम म्हणजेच वॉटर सॅम्पलमध्ये आपण बफर सोल्युशन EBT ॲड करतो तेव्हा आपल्याला वाईन रेड कलरचा एक कॉम्प्लेक्स मिळतो, जो की काय असतो? अनस्टेबल असतो कॅल्शियम EBT. मग जेव्हा आपल्याकडे ॲट दी एंड पॉईंट जेव्हा वाईन रेड कलर हा टर्न होतो ब्ल्यू कलरमध्ये, ते आणि जो काही अमाऊंट राहतो, व्हॉल्यूम राहतो यूज केलेला EDTAचा, त्यालाच म्हणतात टोटल हार्डनेस. सो ॲट दी एंड पॉईंट ऑफ अ टायट्रेशन कलर ऑफ द सोल्युशन टर्न्स फ्रॉम वाईन रेड टू ब्ल्यू. जो काही वाईन रेडचा कलर ब्ल्यूमध्ये टर्न होतो. अँड दस द व्हॉल्यूम ऑफ EDTA यूज, जे काही टायट्रेशन करताना आपण EDTA यूज करतो ते व्हॉल्यूम काय आहे? टोटल हार्डनेस आहे. आणि सिमिलरली जर का आपल्याला परमनंट हार्डनेस काढायचं असेल तर जे काही वॉटर आहे ते आपण बॉईल करून घ्यायचं, कारण की परमनंट हार्डनेस आपण रिमूव्ह करू शकत नाही बाय बॉइलिंग, बट हा टेम्पररी आपण रिमूव्ह करू शकतो बाय बॉइलिंग द वॉटर. सो परमनंट हार्डनेस कसं काढायचं असेल? परमनंट हार्डनेस काढायचं असेल तर आपल्याला पहिले वॉटर काय करावं लागेल? बॉईल करून घ्यावं लागेल आणि मग नंतर त्याला टायट्रेशन करावं लागेल EDTA सोबत. मग बाय युझिंग EBT इंडिकेटर इरिक्रोम ब्लॅक टी. काय आहे EBTचं फुल फॉर्म? काय आहे? इरिक्रोम ब्लॅक टी इंडिकेटर. सो फॉर टेम्पररी हार्डनेस, आणि हा टेम्पररी हार्डनेस करायचं फाइंड आउट करायचं असेल तर जो काही परमनंट हार्डनेस आहे तो सबट्रॅक्ट करून टाकायचं टोटल हार्डनेसमधून, मग आपल्याला मिळून जाते टेम्पररी हार्डनेस. ओके, इथपर्यंत कळलं EBT पण. सो वन शॉटमध्ये मी तुम्हाला सांगून देते नेमकं EDTA मेथड आहे काय. लास्ट एकदम इझीमध्ये एकदम लक्षात राहणार बघा. EDTA मेथड ज्यालाच काय म्हणतात? कॉम्प्लेक्सोमेट्रिक मेथड. वी यूज EDTA टू डिटरमाइन हार्डनेस ऑफ वॉटर. आणि ही कॉम्प्लेक्सोमेट्रिक मेथड आपण कशाद्वारे हे करतो? डायसोडियम सॉल्ट ऑफ EDTA. त्याचं स्ट्रक्चर काय? हां, नेक्स्ट टोटल हार्डनेस ऑफ वॉटर सॅम्पल आपण डिटरमाइन करतो कशाने? टायट्रेटिंग वॉटर सॅम्पल विथ EDTA बाय ॲडिंग बफर सोल्युशन 8 to 10 pH अँड इंडिकेटर ब्लॅक टी. मग ही रिॲक्शन जेव्हा कॅल्शियम आपण EBT ॲड करतो तेव्हा आपल्याला वाईन रेडचा कलर मिळतो आणि हे सोल्युशन जे की काय असते? अनस्टेबल असते. तेच आपण याच्यातनी वर्ड्समध्ये लिहिलं आहे. आणि मग जे काही कॅल्शियम EBT आहे त्याला आपण रिॲक्ट करतो EDTA सोबत, मग आपल्याला कलरलेस सोल्युशन भेटते आणि ब्ल्यू कलरचं EBT सेट फ्री राहतो. मग जेव्हा ॲट दी एंड पॉईंट जेव्हा आपण टायट्रेशन करतो तर वाईन रेड कलर जेव्हा ब्ल्यूमध्ये कन्वर्ट होते, जे अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम आपण EDTA यूज करतो तो झाला टोटल हार्डनेस. परमनंट हार्डनेस फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करतो? बॉईल वॉटर करतो, मग जशीच्या तशी प्रोसेस फॉलो करायची. आणि टेम्पररी हार्डनेस फाइंड आउट करायचं, मग टोटल हार्डनेसमधून परमनंट हार्डनेस सबट्रॅक्ट करायचं, आपल्याला मिळून जाईल टेम्पररी हार्डनेस. So this is all about the EDTA. You can take the screenshot. Okay. So here we end the topic. Bye and thank you for watching. Please like, share, subscribe. And any doubt, if you have any doubt then comments.